नमस्कार। आज आम्ही पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मनोजजी रानडे साहेब यांची भेट घेतली। पालघर जिल्ह्यामधल्या 102 अँब्युलन्स चालक रुग्णवाहिका चालक जे आहेत हे सगळे भूमिपुत्र एल्गार संघटनेचे सभासद झालेले आहेत आणि त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन आज आम्ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटलो। मला सांगायला आनंद वाटेल की मनोजजी रानडे साहेब हा अत्यंत सकारात्मक पॉझिटिव्ह अँगलने चर्चा करून या कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आम्हाला आश्वासित केले। त्यामुळे एक सकारात्मक अधिकाऱ्याबरोबर भेट झाल्याचं आम्हाला समाधान आहे। आमचं म्हणणं स्पष्ट आहे की पालघर जिल्ह्याला विकासाच्या गोष्टी गप्पा या सगळ्या फक्त प्रोजेक्ट रिपोर्टवर राहता कामा नये। पालघरमध्ये जेवढी विकास कामं सुरू आहेत, जेवढ्या डेव्हलपमेंट्सचे प्लॅन सुरू आहेत त्यामध्ये स्थानिक भूमिपुत्र इथला आदिवासी कष्टकरी भरडला जाऊ नये। हे सगळे अँब्युलन्स चालक 10-10, 12-12, 15-15 वर्ष इथे काम करतात, अक्षरशः 24-24 तास काम करतात। त्यांना कोणत्याही प्रकारचा रिलीव्हर नसल्यामुळे त्यांना 24 तास काम करावं लागतं आणि त्यांना किमान वेतन मिळत नाही। त्यांना कामगार कायद्याप्रमाणे जे काही लाभ मिळाला पाहिजे ते लाभ मिळत नाही। त्यांना आज ही कंत्राटदाराकडनं नियुक्ती घ्यावी लागते। कंत्राटदार त्यांना 4-4 महिने पगार देत नाही। आम्ही या सगळ्या मागण्या घेऊन माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्यांनीही आमच्याशी अर्धा तास चर्चा केल्यानंतर त्यांनी आमच्या सगळ्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणार असल्याचं आम्हाला आश्वासित केलं। येत्या काळामध्ये या संदर्भात एक जॉईंट मीटिंग लावतात। पण या निमित्ताने मला सगळ्यांना सांगायचं की पालघर जिल्ह्यामध्ये हा अन्याय फक्त अँब्युलन्स चालकांवर नाहीये। परवाचं आपलं धुलाई आंदोलन आपण बघितलं, ज्या धुलाई कर्मचारी महिला आश्रमशाळेच्या हे 102 अँब्युलन्स कर्मचारी आहेत। असे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असलेले सगळे भूमिपुत्र स्थानिक आदिवासी बांधव हे किमान वेतनापासून वंचित आहेत, यांच्या हक्काच्या रोजगारापासून वंचित आहेत। उद्या कधीही मनाला वाटेल तेव्हा यांना काढून टाकतील, घरी बसवतील। म्हणजे रोजगार जनरेट होणं, जिल्ह्याचा विकास झाल्यानंतर जनरेट होणारा रोजगारावर तर आमचा अधिकार आहे, तो तर आम्हाला पाहिजेच। पण ऑलरेडी आम्ही जे काम करतो तो रोजगार पण तुम्ही असा अधांतरी ठेवलेला आहे, तोही रोजगार आम्हाला मिळणार नाही। पालघर जिल्ह्यामधल्या भूमिपुत्र आदिवासी कष्टकरी कामगाराला, वाहन चालकाला जर किमान वेतन मिळत नसेल, 10-12 हजारामध्ये त्यांना तुम्ही राबवून घेत असाल 24-24 तास, तर हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। याचप्रमाणे जे जिल्ह्यातले इतर कंत्राटी कर्मचारी आहेत की त्यांना किमान वेतन आणि इतर लाभ मिळत नाही, त्यांना असं राबवून घेतलं जातं जनावरासारखं, हे आता आम्ही खपवून घेणार नाही। हे आम्ही साहेबांना नम्रपणे सांगितलं की याबाबत लवकर निर्णय घ्या। माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, नागपूर खंडपीठाचा एक आदेश आहे, 2024चा एक शासन निर्णय आहे। ज्या कर्मचाऱ्यांना 10 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली आहे त्यांना कायमस्वरूपी कामात समाविष्ट करून घेण्याचा न्यायालयाचा निर्णय, शासन निर्णय। मग हे सगळे शासन निर्णय आणि न्यायालयाचे आदेश फाट्यावर मारले जातात का? न्यायालयाचा अवमान खुलेआम केला जातो का? या सगळ्या बाबतीत चर्चा झाली आहे आणि येत्या काळामध्ये हे अशा भूमिपुत्र तरुणांच्या, भूमिपुत्र बेरोजगारांच्या, रोजगार असलेल्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आमची भूमिका आक्रमक राहील आणि यांच्या न्याय हक्कासाठी जेवढ्या पुढे लेवलला जाऊन लढायची वेळ येईल तेवढ्या लेवलला जाऊन लढायची आमची तयारी आहे। धन्यवाद।